रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने भाजपला 12वा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे। काल मुंबईत झालेल्या भव्य कार्यक्रमात त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। रवींद्र चव्हाण यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे। रवींद्र चव्हाण यांची कारकीर्द नेमकी काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रसाद यादव, आपण पाहतात एबीपी माझा। 2002 साली भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे कल्याण उपजिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली। 2005 मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक झाले, तर 2007 मध्ये स्थायी समितीचे सभापती झाले। 2019 पासून डोंबिवली मतदारसंघाच्या निर्मितीपासून सलग 4 वेळा रवींद्र चव्हाण आमदार झाले। 2019 साली फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं। 2016 ते 2019 या काळात 4 खात्यांच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली। रायगड आणि पालघर या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देखील त्यांनी पार पाडली। 2020 साली भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली। 2022 साली शिंदे फडणवीस सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री देखील झाले। सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देखील त्यांनी पार पाडली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विचारधारेचे संस्कार त्यांच्यावर आहेत। कोकणातील भाजपचा चेहरा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू अशी रवींद्र चव्हाण यांची ओळख आहे।